खूप वर्षापूर्वी मिथिला राज्यात गोनुझ नावाचा एक मनुष्य राहत होता. जातीनं ब्राह्मण असला तरी तो शेती करूनच आपला उदरनिर्वाह करत असे. त्याचं जीवन एका साध्या शेतकऱ्यासारखं होतं. तरीसुद्धा गावातील लोक त्याला आदरानं पंडितजी म्हणून हाक मारत. त्याचा स्वभाव अत्यंत समजूतदार आणि चतुर होता. तो फक्त मेहनती शेतकरीच नव्हे तर बुद्धिमान आणि व्यवहार कुशलही होता. गावातील लोक त्याला फार मान देत आणि आपापल्या अडचणी समाधान विचारण्यासाठी नेहमी त्याच्याकडे येत असत. भांडण असो किंवा शेतीची समस्या किंवा एखादी सामाजिक गुंतागुंत, लोक निसंकोचपणे त्याच्याकडे पोहोचत आणि गोनुझ देखील प्रत्येकाचं शांतपणे ऐकून योग्य सल्ला देत असत. गोनुझ यांच्या शेजारी आणखी एक शेतकरी राहत होता. त्याचं नाव होतं सखाराम. सखारामही इतर शेतकऱ्यांप्रमाणे शेती करूनच आपला संसार चालवत होता, पण तो नेहमी चिंतेत असायचा. त्याच्या काळजीनं मुख्य कारण होतं त्याच्या जमिनीतून होणारी कमाई खूप कमी होती. तो मेहनत कमी करत नव्हता तरीसुद्धा उत्पन्न समाधानकारक नव्हतं. एके दिवशी सखारामचा चुलत भाऊ त्याच्या घरी त्याला भेटायला आला. बोलता बोलता सखारामने आपल्या मनातील दुःख त्याच्यासमोर मांडलं आणि म्हणाला, भाऊ, मी दिवस रात्र मेहनत करतो, पण तरीही माझी पिकं चांगली येत नाहीयेत. समजत नाही चूक माझी आहे की माझ्या नशिबाची. हे ऐकून त्याचा भाऊ म्हणाला, अरे, तुझ्याकडे इतकी जमीन आहे, मग तू एवढा का काळजी करतोस? जर तुला स्वतः नीट शेती करता येत नसेल तर ही जमीन दुसऱ्याला दे, तो तुझ्यापेक्षा जास्त कमाई करू शकेल. यावर सखाराम खूप दुःखी झाला. त्याने खाली मान घातली आणि म्हणाला, पहिलं तर चूक माझी वाटते, पण तसं नाही. मी या जमिनीवर खूप मेहनत करतो आहे, दिवस रात्र एक करतो, पण काय करू, ही जमीनच अशी आहे, जणू तिच्यात काही सुपीक शक्ती उरलेलीच नाही. सखारामचं बोलणं ऐकून त्याचा भाऊ थोडा वेळ शांत राहिला. मग म्हणाला, जर असंच असेल तर ही जमीन विकून टाक. किमान तुला काही पैसे तरी मिळतील, ज्याने तू दुसरं एखादं काम करू शकशील. यावर सखाराम पुन्हा म्हणाला, नाही भाऊ, मला ही जमीन विकायची नाही. ही माझ्या पूर्वजांची दिलेली निशाणी आहे. जर मी ती विकली तर माझ्या मुळाशी असलेला संबंध तुटून जाईल. माझ्या पूर्वजांच्या आठवणी या शेताशी जोडल्या गेल्या आहेत. चुलत भावाने पुन्हा सल्ला दिला, मग असं कर, या जमिनीवर शेती करण्याऐवजी दुसरं काही काम सुरू कर, जसे की गाई म्हशींचा तबेला उघड. दूध विकूनही चांगला नफा मिळू शकतो. यावर सखाराम म्हणाला. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, तुझा सल्ला खूप चांगला आहे, पण गाई आणि म्हशी खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पैसेच नाही. पैसे असते तर मी नक्की काहीतरी नवीन केलं असतं. आता तर फक्त ही जमीन आहे ज्याच्याकडून मला अपेक्षा आहे, पण जेव्हा तीही साथ देत नाही तेव्हा मन पूर्णपणे खचून जातं. जमीन सुपीक नसणं ही सखारामची खूप मोठी समस्या बनली होती. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी चिंतेच्या रेषा दिसत असत. तो लवकर चिडचिड करत असे आणि त्याच्यामुळेच घरातलं वातावरणही तणावपूर्वक झालं होतं. त्याला नेहमी काळजीत पाहून त्याची पत्नी त्याला म्हणू लागली, तुम्ही सतत काही ना काही विचार करत असतात, कधी जमिनीबद्दल तर कधी कुटुंबाबद्दल, पण फक्त विचार करून काहीही होत नाही. काहीतरी कृती करावी लागेल. अगं तूच सांग, मी काय करू? सखाराम जड आवाजात म्हणाला, पूर्वजांची जमीन आहे, विकायला मन तयार होत नाही आणि माझ्याकडे भांडवलही नाही. त्याची पत्नी काही वेळ स्तब्ध शांत उभी राहून त्याच्याकडे पाहत म्हणाली, मग ठाम आवाजात म्हणाली, असं फक्त चिंता करत बसला तर तुम्हाला दुसरा मार्ग दिसणार नाही. एकाच गोष्टीचा विचार करून त्रास करून घेणं हा उपाय नाही. विचार बदलला तर मार्ग सापडेल. सखाराम नेहमीप्रमाणेच मान खाली घालून उदास स्वरात म्हणाला, पण मी करू तरी काय? या शेतीशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. त्यावर त्याची पत्नी प्रेमळ स्वरात म्हणाली, काहीही असो,
या समस्येचा काही ना काही मार्ग काढायलाच पाहिजे. आपल्या मुलाचं भविष्य आता तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. तो मोठा होत आहे. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस पर्याय निवडावा लागेल. त्याची स्वप्न अपूर्ण राहू नयेत यासाठी तुम्ही पाऊल उचलायलाच हवं. सकारामने खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, ठीक आहे भाग्यवान, मी नक्की काहीतरी मार्ग काढेल. आता आणखी टाळाटाळ करणं शक्य नाही. दुसऱ्या दिवशी आपल्या शेतात शांतपणे बसला. त्याच्या चेहऱ्यावर निराशेची गडद छाया होती. वारा वाहत होता. हिरवीगार गवत डोलत होती. पण त्याचं मन मात्र स्थिर आणि जड झालं होतं. त्याच्या डोळ्यात रिकामेपणा दिसत होता. तो स्वतःशीच पुटपुटला, मी कितीही कष्ट केलं तरी या जमिनीतून काहीच मिळत नाही. जणू ती मला काही परत द्यायलाच तयार नाही. माझं संपूर्ण कुटुंब उपाशी राहिलं असं वाटतंय. माझी पत्नी बरोबर म्हणत आहे आणि माझा मुलगाही आता मोठा होत आहे. त्याच्या भविष्याचा विचार करायलाच हवा. काही वेळ विचार केल्यानंतर त्याने मनाशी ठाम निर्णय घेतला. का नाही, ही जमीन विकून टाकू. जितका उशीर करेल तितकी किंमत कमी होत जाईल. कदाचित आत्ताच चांगला भाव मिळेल असा विचार करून तो घरी परतला आणि पत्नी व मुलगा राजूला म्हणाला, मी ही जमीन विकायचा निर्णय घेतला आहे. आता आणखी थांबणं शक्य नाही आणि योग्यही नाही. हे ऐकून त्याची पत्नी काही क्षण स्तब्ध उभी राहिली.